कुठं आहोत? जा चालत चालू ना. जा चालत. चालता येत नाही का? चक्कर येत आहे. कमरावर दोन्ही पाय दुखतं का? एकच पाय दुखतो का दोन्ही? दोन्ही. जो पाल फालतू का? बरोबर. 50% आले तेव्हा कशी होते? खूप जाम होतं. चालून दाखव. जा पटापटा. बराच फरक पडला. बराच फरक पडला. हा, किती दिवसापासून होता असं? हे मला आता झालं, पण आधी पण केली ना आपल्याकडे, मग तेव्हा मला बराच तुम्ही किती फरक पडला. वर्षापूर्वी आले? मी 2 वर्षापूर्वी आली होती. 2 वर्षापूर्वी आले. त्याच्यानंतर एक आता काहीतरी झटका बसून आता झटका म्हणजे जड उचललं गेलं माझ्याकडून, म्हणून तुम्हाला झालं. हो, सांगितलं लिमिटच्या पुढे जाऊ नका. हा बरोबर आहे. आता या मावशी 2 वर्षापूर्वी आल्या त्या, त्यांना मी सांगितलं होतं की 100% लिमिट फरक पडला आता मला. लिमिटपेक्षा जास्त वजन हो. होतं ना. बरेच माझ्या आमच्या चुकीमुळे ट्रीटमेंटला झालं. नाव ठेवलं की टेम्पररी फरक आहे, फरक पडत नाही. परमनंट फरक आहे. फक्त आपण जर पथ्य पाळलं तर होतं व्यवस्थित. बघा त्याचं ज्या पेशंटला ज्या लोकांना आमच्या ट्रीटमेंटविषयी शंका मला आहे फरक पडलाय. त्याचं उत्तर समोर आहे. 100% फरक पडला. खरं की? खरंच पडलाय. आता पण 2 मिनिटात केले ते. हो हो. आणि नाव लई लांब आहे. चालेल. मग बाकीच्या पेशंटला काय सांगतो? काय नाही, यावं खरंच ट्रीटमेंट घ्यावी, पूर्ण पथ्य पाळावी. 100% फरक पडतो. विश्वास आणि श्रद्धा हे महत्वाचं आहे. नाही तर बरेच लांबूनच घर बसूनच व्हिडिओ पाहतात, मला लांबूनच काय जे करायचं. बाकीच्यांसारखं आम्हाला पण नाव ठेवणारे लोक बरेच आहेत. पण मग इथं येऊन जो अनुभव खरा घेतला, असा अनुभव घेऊनच जायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं निष्ठा पाहिजे. खरं का? नाही तर बाकीचे डॉक्टर लिमिटपेक्षा जास्त विश्वास आणि करतात. श्रद्धा महत्वाची. आणि आम्ही 300 रुपये सेवा देतो. 300 रुपयात तुम्ही मला महाराष्ट्रात काय भारतामध्ये मला 300 रुपये ट्रीटमेंट करून देणार एकतरी डॉक्टर सापडून दाखवायचं की एवढा रिझल्ट आहे असं. नाही तर 100% तुम्ही फरक पडतो. बाकीच्या डॉक्टरांचा MRI वेगळा, एक्सरा वेगळा, मेडिसिन वेगळं, ब्लड टेस्ट वेगळं, आणि त्याच्यात तर रिझल्ट भेटत नाही. आज मावशी तुम्हाला काय केलं? फक्त ट्रीटमेंट केली. 300 रुपये. ट्रीटमेंट केली आणि पहिल्यांदाच सांगितलं, बिना MRIचं सांगितलं तर मला काय प्रॉब्लेम आहे. पहिल्या वेळी जेव्हा आली होती बरोबर. तेव्हा. त्याच्यानुसार जे तुम्ही सांगितलं तेच MRI मध्ये होतं माझं. मग अजून काय पाहिजे? हो. बाकीच्यांना लागतं पैसे जास्त खर्च करा. धन्यवाद.